दैनिक ऐक्य हे साताऱ्याचं 100 वर्ष जुनं वृत्तपत्र आहे. संपादक हे अगदी बैठकीतले मित्र असल्यामुळे त्यांनी काहीही लिहायची परवानगी मला दिली. गेली 3 वर्ष मेडिको सोशल या सदरामध्ये मी तिथे काही काही लिहित असतो, दर 15 दिवसांनी एकदा. पण हेच लिखाण वाचून तुमच्यासमोर आणावं असं वाटलं, कारण वाचताना एक वेगळ्या प्रकारची लय त्याला येते आणि लेखकाला काय म्हणायचंय कदाचित त्याच्या वाचण्यामुळे जास्त समजतं. त्यामुळेच हा सगळा प्रपंच. T20 विजय, मियास्ममधला दिलासा. जून 2024. अखेर एकदाची T20 वर्ल्ड कपची फायनल झाली आणि दररोज संध्याकाळी 8 ते 11 टीव्हीवर चालणारा एक उत्सव संपला. भारतात एप्रिलमध्ये IPL मध्ये सुरू झालेली ही क्रिकेटची वारी अमेरिका मार्गे बार्बेडोसला जाऊन संपली. T20 हे क्रिकेटच नाही, तमाशा आहे, सगळं ठरलेलं असतं, फिक्स्ड असतं, उद्योग नसलेले लोक हा अर्थहीन खेळ खेळतात वगैरे भुंकणी आपण ऐकत राहतो. पण क्रिकेटचा हत्ती चालतच राहतो. अशी एकही मॅच नाही जिथे गर्दी होत नाही, पैजा लागत नाहीत, मित्रमैत्रिणींच्या झुंडी टीव्ही समोर बसून आस्वाद घेत नाहीत, घराघरात फॅमिलीज एकत्र बसून कांदाभाजी खात नाहीत. हरल्यानंतर रडणारा, रागवणारा आणि जिंकल्याचा जल्लोष करणारा हा देश काही नाही तर क्रिकेटमुळे एकत्र येतो. खरं तर सर्व मनोरंजनाच्या साधनांकडे वेस्ट ऑफ टाइम असं बघता येईल, पण आपण विसरतो की ऑलिम्पिकच्या खेळामध्ये, फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये करोडोची उलाढाल होते, लाखो कुटुंब चालतात. एखादा खेळ न आवडणे, आवडणं हा एक वैयक्तिक भाग झाला, पण इतर मनोरंजनांप्रमाणे हे पण एक मनोरंजन, तेवढंच अर्थहीन किंवा अर्थपूर्ण. अमेरिकेमध्ये सुपर बॉल म्हणून वर्षात एक फुटबॉल स्पर्धा असते. त्याला अमेरिकन माणूस सर्वात मोठी स्पर्धा मानतो. T20 मध्ये सुपर बॉलच्या तिप्पट मोठी आर्थिक उलाढाल होते. सुपर बॉलच्या स्टार्सच्या सोशल मीडियाचे चाहते 750 लाख असतात, तर विराट कोहलीचे 2250 लाख. पण आम्हा भारतीयांना गर्व से कहो हे म्हणायला लाज वाटते. फुटबॉलचा नंबर वादातीत 1 आहे, पण फुटबॉल किती साधा खेळ आहे. क्रिकेटमधले नियम, बारकावे, टेक्नॉलॉजी, एक बॉल पडतो आणि त्याचं काय काय होऊ शकतं हे गणित फार क्लिष्ट आहे. फुटबॉल वडापाव इतका सहज आणि क्रिकेट एक सागर संगीत मेजवानी. दोन्हीचा आनंद वेगळा, न उणा ना दुगणा. फुटबॉल हा मातीचा रांगडा खेळ. एक गोल झाला तर अंगावर 10 जण पडतात, फॅन्समध्ये मारामारी होते, मॅनेजर बाहेरून आरडाओरडा करतो, बरे आपल्याला काही कळत नाही तो सभ्य भाषेत काय ओरडत असतो ते. क्रिकेटचा कोच असून नसल्यासारखा. इतक्या कठीण प्रसंगामध्ये धीरोदात्त दिसणारा राहुल द्रविड अगदी शेवटी आनंदाच्या क्षणी प्रकट झाला. भारत जिंकला. एक 11 वर्षाच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपला. त्याचं क्रिकेट कौतुक होत राहीलच, पण यावेळी एक आगळा संवेदनशील अनुभव आला. सिराज सारखा टीम मधला खेळाडू जो काहीही मॅचेस खेळला नव्हता, त्याच्या डोळ्यातूनही अश्रू ओसंडून वाहत होते. अर्शदीपचे आई वडील, बुमरा पती पत्नी, विराटचं ग्राउंडवरूनच व्हिडिओ कॉलचं संभाषण, रोहित शर्मा सारख्या कडूगोड अनुभवातून सुलाखून बाहेर पडलेल्याचं गदगद डोळ्यांनी माती खाणं, हे बघताना क्रिकेटच्या पुस्तकाच्या बाहेरचा मानवी अनुभव सुखद होता. एका अतिसुंदर स्त्रीनं असं म्हटलं की तिला त्या सबंध स्टेडियममध्ये सर्वात सुंदर व्यक्ती वाटली रोहित शर्माची पत्नी. त्या म्हणाल्या की टीमच्या चढ उताराप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव यासारखं सौंदर्य मी तरी पाहिलेलं नाही. या सर्व टीमच्या जल्लोषात, जगभर साजऱ्या झालेल्या आनंदात न कुठे जात धर्म मध्ये आले, न कुठली कटुता. साश्रू नयनांनी भिजलेले साऊथ आफ्रिकन खेळाडू सुद्धा आपण एका बेहतर टीमशी हरलो अशा मनस्थितीत होते. कुठे हे 3-4 मंतरलेले दिवस, क्रिकेटच्या गप्पा, आनंददायी लहर
भारत ही फिलिंग, आणि कुठे ते लोकसभेचं चाललेले अकांड तांडव, गाली गलोच आणि एकमेकांचे द्वेष करू. एकंदर पैसे मिळवण्यावर भारतामध्ये वाईट नजरेनंच बघितलं जातं, कौतुकाने नाहीच. इतका प्रचंड पैसा IPL क्रिकेटमध्ये आला की त्याला पाण्यात पाहिलं जाऊ लागलं. उणी देवणी IPLची निघू लागली. पण IPLमुळेच प्रचंड चुरस आली. छोट्या गावामधल्या मुलांना क्रिकेट हे करिअर निवडण्याची आश्वासकता आली. कोट्यावधी इच्छुकांमधून पहिल्या 30-40 मध्ये जाण्यासाठी वेगळी कुशलता आणावी लागली. वशिल्यानी सिलेक्ट होणं अशक्यच होऊ लागलं. सिलेक्ट होशील, पण मग आपल्या खेळातून बाप दाखवायला लागतो, नाहीतर श्राद्ध आहेच. भारतानं म्हणजे BCCIनं क्रिकेट जगताला एक प्रचंड योगदान दिलंय. राजमान्यता, वैभव, USA सारख्या देशामध्ये प्रवेश, IPL सारखी सर्वसमावेशक स्पर्धा, आणि जगात कुठेही मॅच असेल तरीही निळी भारतीय हजेरी. याशिवाय सातत्याने सर्व थरांवर क्रिकेटच्या भारतीय टीम्स, आज T20च्या 3 टीम्स भारतामध्ये तयार होऊ शकतात. या सर्व योगदानामुळे एकही मॅच न हरणारा भारतीय संघ विजयी झाला, याचं वेगळंच समाधान यावेळा वाटलं. मरीन ड्राईव्हवर लोटलेला आनंदी जनसमुदाय आपण पाहिला. भारत हरला यापेक्षा कितीतरी मोठा फॅन वर्ग घरामध्ये झुरत बसलेला. भारतात क्रिकेटपटू होणं फार अवघड म्हणतात, कारण बॅटिंगला जाताना फक्त सूर्यकुमार जात नाही, त्याच्याबरोबर कोट्यावधी मन, डोळे आणि प्राण बॅटिंगला जात असतात. सुनंदन लेले, हर्षा भोगले ही क्रिकेटमध्ये न्हाऊन असणारी मंडळी, रोज क्रिकेटचा श्वास घेणारी मंडळी, पण या विजयानंतर मोक्षप्राप्ती मिळाल्याच्या आनंदात वाटते. हर्षा भोगले त्यांच्या नेहमीच्या स्पीडच्या अर्ध्या स्पीडमध्ये बोलले, याचाच अर्थ सतोरी झाली. सुनंदनच्या बऱ्याच याची दोही याची मोबाईल सेल्फीमध्ये विराट बरोबरचा मॅच नंतरचा ग्राउंडवरचा फोटो आपणच त्यांच्याबरोबर तिथे आहोत याचा आनंद देऊन गेला. सोलापूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल आणि डॉक्टर आसावरी कुलकर्णी आणि त्यांच्या उच्च शिक्षित कुटुंबाने त्यांच्या अर्शिनला लहानपणापासून क्रिकेटला अर्पित केलेला आहे. भारताकडून अंडर-19 खेळणारा अर्शिन आता लखनौच्या टीममध्ये होता. यावेळी T20च्या भारताच्या या विजयामुळे पाणीपुरीवाला यशस्वी जयस्वाल, स्वीपर रिंकू सिंग याप्रमाणेच डॉक्टर कुटुंबातल्या या टॅलेंटला आपण योग्य मार्गावर असल्याचं धैर्य येईल. भारताच्या टीममध्ये येण्यासाठी अफलातून कॅच खेळणाऱ्या सूर्यकुमारप्रमाणे, हुकमी विकेट घेणाऱ्या बुमराप्रमाणे, फायनलला आपल्या डोलीमधली शस्त्र बाहेर काढणाऱ्या विराटप्रमाणे नुसतं कौशल्य नाही, पण एक वेगळं मन तयार व्हावं लागतं, हे आता या तरुणांना कळालं असेल. रात्री 11 नंतर रस्ते भरून गेले होते. स्कूटर गाडीवाली तमाम मध्यमवर्गीय तरुणाई जल्लोष करत होती. भारत हा एकच अजेंडा होता. अनोळखी लोक एकमेकांच्या गळ्यात पडत होते. असंच काही भारी होवो आणि मध्यम वर्गाची उदासीनता मरगळ झटकली जावो. झुंडीच्या झुंडी मतदानासाठी बाहेर पडो. आपल्याला कोणी राज्यकर्ते वगैरे विचारत नाहीतच, मग आपणच आपल्या संख्याबळानं त्यांच्या नजरेत यायला हवं. म्हटलं तर 4 वाईट गोष्टी मला लिहिता येतील या उरुसाबद्दल, पण वाटतं या आनंदाच्या बबलमध्ये राहावं थोडं. जात, धर्म, संहार, कलह, बाचाबाची आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या माथी मारतच आहेत. मियास्मा असा एक शब्द आहे, एक प्रकारचं घुसमटवणारं ओंगळ वातावरण. हे असं मियास्मा सतत घोंगावत असताना T20चा हा विजय तात्पुरता का होईना एक सुखद दिलासा आहे. YouTube चॅनलवरचे पॉडकास्ट तुम्ही ऐकत आहातच. दर शुक्रवारी नवीन अपलोड करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला ते आवडत आहेत किंवा नाही आवडत आहेत हे तुमच्या कॉमेंट्सद्वारे तुम्ही आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही नेहमीची घिसीपिटी वाक्य म्हणावीत की नाही याचा विचार मी करतो आहे, पण तुम्हाला आनंद होत राहावा आणि तुमच्या आनंदामुळे आम्हाला आनंद होत राहावा याची मी अपेक्षा करतो.